तब्बल 18 तासांनंतर पश्चिम रेल्वेच्या डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीने आता सुरू झालेल्या आहेत। लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली आहे। लोकल सेवा मात्र अद्यापही ठप्पच आहे। मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या 2 लांब पल्ल्याच्या गाड्या पालघरवरून गुजरातच्या दिशेने रवाना झाल्यात। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। पालघर रेल्वे स्थानकावर मालगाडीचे डबे घसरले होते आणि तेव्हापासून तब्बल 18 तासांनंतर आता डाऊन मार्गावर गाड्या सुरू झालेल्या आहेत। लोकल सेवा अद्यापही ठप्पच आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत। तर आपण हे दृश्य पाहतोय। तब्बल 18 तासांनंतर पश्चिम रेल्वेच्या डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीने सुरू झाल्यात। लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक धीम्या गतीने सुरू झालेली आहे, मात्र लोकल सेवा अद्यापही ठप्पच आहे। मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या 2 लांब पल्ल्याच्या गाड्या आता पालघरवरून गुजरातच्या दिशेने रवाना झाल्यात आणि त्यामुळे आता मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झालेले आहेत।